discuss about the new topic, that is matrices. Okay, matrices हा topic 11, 12, JEE, MSCET, NDA, all these point of view खूप important topic आहे. ठीक आहे, या टॉपिक मध्ये आपण टोटल आज बेसिक्स बघणार आहे. सो 11th वाल्यांनी प्रत्येक शब्द या टॉपिक मधला नोट डाऊन करा, कारण की सर्वचे सर्व इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तुम्ही सुरुवातीपासूनच व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे हा टॉपिक तुमचा एकदम कडक होऊन जाईल. आणि टॉपिक खूप सिंपल आहे. मॅट्रिसेस हा टॉपिक खूप इझी आहे. यापूर्वी आपण डिटर्मिनंट, तुम्ही डिटर्मिनंटचं बेसिक बघितलं, डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा, डिटर्मिनंट कसा असतो. बघा, डिटर्मिनंट आणि मॅट्रिसेस नियर अबाउट सेमच आहे. ऍक्च्युली डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस असंच नाव असतं टॉपिकचं, कंबाईन टॉपिक होता, पण आता तो डिफरंट म्हणजे वेगवेगळा केलाय. ठीक आहे, मग आता डिफरन्स काय आहे दोघांमध्ये, मॅट्रिक्स काय आहे, डिटर्मिनंट काय आहे. डिटर्मिनंट ऍक्च्युली तुम्ही बघितलं डिटर्मिनंट, तर डिटर्मिनंटला आपण इव्हॅल्युएट करू शकतो आणि डिटर्मिनंटची एक व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो, बरोबर. बट मॅट्रिक्स मध्ये तसं नाही. ओके, मॅट्रिक्सला आपण इव्हॅल्युएट करू शकत नाही आणि मॅट्रिक्सची आपण व्हॅल्यू फाइंड आउट करू शकत नाही. व्हॉट इज मीन बाय मॅट्रिक्स. मॅट्रिक्स काय आहे. मॅट्रिक्स इज नथिंग बट दी मॅट्रिक्स इज अ सिस्टम. ठीक आहे, मॅट्रिक्स काय, मॅट्रिक्स इज अ सिस्टम. मॅट्रिक्स इज अ सिस्टम ऑफ नंबर्स. हे नंबर्स या रिअल असतील किंवा कॉम्प्लेक्स असतील. नंबर्स हे रिअल किंवा कॉम्प्लेक्स असू शकतात. मी ब्रॅकेट मध्ये लिहितोय. कॉम्प्लेक्स नंबरला झेड ने डिनोट करतात. नंबर 2 हा झाला फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट, we can't evaluate matrix. बरोबर, आपण मॅट्रिक्सला इव्हॅल्युएट करू शकत नाही. वी कांट इव्हॅल्युएट मॅट्रिक्स लाईक डिटर्मिनंट. बरोबर. नंबर 3, थर्ड नंबरचा पॉइंट आपण बघतोय. तुम्ही डिटर्मिनंट बघितला असेल, डिटर्मिनंट मध्ये स्पेसिफिक असतं. या तर डिटर्मिनंट 2x2 ऑर्डरचा असेल, किंवा डिटर्मिनंट 3x3 ऑर्डरचा असेल, किंवा डिटर्मिनंट 4x4 ऑर्डरचा असेल. म्हणजेच जेवढे रो तेवढेच कॉलम असले पाहिजे, तेव्हाच डिटर्मिनंट एक्झिस्ट असतो. पण मॅट्रिक्स मध्ये तसं नाही. तिसरा डिफरन्स कळलं. मॅट्रिक्सची ऑर्डर ही काहीही असू शकते. बरोबर. तुम्ही जर समजा, आता तुम्हाला माहितीये एम मीन्स काय, नंबर ऑफ रोज असतो, आणि एन मीन्स नंबर ऑफ कॉलम असतं. मी तुम्हाला हे डिटर्मिनंट मध्ये पण सांगितलं, मॅट्रिक्स मध्ये पण तेच आहे. एम हा काय डिनोट करतो, नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ रोज. बरोबर. आणि एन काय डिनोट करतो, नंबर ऑफ कॉलम्स. बरोबर. For determinant m is equals to n पाहिजे कंपल्सरी. For determinant m is equals to n is required. बरोबर. but in matrix, but for matrix it is not required. आता तुम्हाला बऱ्यापैकी डिफरन्स कळाला असेल. मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंट मध्ये काय डिफरन्स असतो हे तुम्हाला या पॉइंट वरून कळालं असेल. मॅट्रिक्सला आपण इव्हॅल्युएट करू शकत नाही. त्याच्यानंतर मॅट्रिक्सची ऑर्डर ही काहीही राहू शकते, बिकॉज डिटर्मिनंटची ऑर्डर ही स्पेसिफिकली 2x2, 3x3, 4x4 अशी असते. पण मॅट्रिक्स मध्ये तसं रेस्ट्रिक्शन नाहीये, तुम्ही मॅट्रिक्सची ऑर्डर काही ठेवू शकता. ओके, आता आपण टाइप्स ऑफ मॅट्रिक्स वरून ते सर्व क्लिअरच करणार आहे. बरोबर. आता आपण जाऊ डेफिनेशन कडे. ओके, व्हॉट इज मीन बाय मॅट्रिक्स. मॅट्रिक्स मीन्स काय असतं, मी हे क्लिअर करतो, हे तुम्ही नोट डाऊन करा. विच इज नथिंग बट दी डिफरन्स बिटवीन मॅट्रिक्स अँड डिटर्मिनंट. आता आपण ऍक्च्युअली डेफिनेशन बघू. डेफिनेशन बघण्यापूर्वी आपण एक मॅट्रिक्स घेऊ आपण, लाईक दॅट A11, A12, A13. बरोबर. मी एक स्पेसिफिक हे घेतोय, मॅट्रिक्स घेतोय. त्याच्यानंतर A21, A22, A23, त्याच्यानंतर A31, A32, A33. बरोबर. हा एक मी मॅट्रिक्स घेतलाय, ज्याची की ऑर्डर आहे 3x3. या मॅट्रिक्स मध्ये 3 रोज आहेत, 3 कॉलम्स आहेत. बरोबर. याला तुम्हाला स्पेसिफिक करायचं झालं तर जो आडवा असतो तो रो असतो, तो R1 झाला, हा R2 झाला, हा R3 होणार. बरोबर. आणि जे उभे असतात ते कॉलम असतात, हा C1 झाला, हा C2 होणार, आणि हा C3 होणार. ह्या गोष्टी क्लिअर आहेत. त्याच्यानंतर मॅट्रिक्सला ऑलवेज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर. मॅट्रिक्स इज ऑलवेज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर. मॅट्रिक्स हा कुठल्याही कॅपिटल लेटरने डिनोट करतात. बरोबर. आणि डेफिनेशन जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल
definition is nothing but the rectangular arrangements of elements in the form of rows and columns is called matrix. बरोबर. बरं, आता तुम्ही इथे हे डिसाइड केलं की या मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे 3x3. बट जनरल जर तुम्ही एखादा फोटो बघितला की मॅट्रिक्स कसा राहू शकतो, तो मॅट्रिक्स कसा राहू शकतो बघा. A11 A12 A13 अँड सो ऑन करत करत A1n येणार. बरोबर. इथे येणार A21 A22 A23 अँड सो ऑन करत करत इथे A2n येणार. यस. A31 A32 A33 अँड सो ऑन असं करत करत येणार A3n आणि अँड सो ऑन असं येणार AM1 AM2 AM3 अँड सो ऑन इथे येणार AMN. हे तुमच्या लक्षात आलं असेल. बरोबर. मग आता या मॅट्रिक्स मध्ये याची ऑर्डर काय असेल m/n. इथे लिहिलं होतं आपण 2 मिनिटापूर्वीच की m मीन्स काय, m मीन्स असतं नंबर ऑफ रोज आणि n मीन्स काय, n मीन्स असतं नंबर ऑफ कॉलम्स. मॅट्रिक्स मध्ये किती रोज आणि किती कॉलम्स आहेत त्याच्यावरून त्याची ऑर्डर ठरते. ठीक आहे. तुम्ही जर याला मल्टिप्लाय केलं तर इथे आन्सर 9 मिळेल तुम्हाला. बरोबर. आन्सर काय मिळेल 9. म्हणजे याच्यावरून तुम्ही काय डिसाइड करू शकता की या दोघांना जर मल्टिप्लाय केलं तर जो नंबर मिळतो तो नंबर आपल्याला इंडिकेट करतो की या मॅट्रिक्स मध्ये 9 एलिमेंट प्रेझेंट आहेत. मीन नंबर ऑफ एलिमेंट इन मॅट्रिक्स ए. सो किती नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत, 9 एलिमेंट्स आहेत. हे तुम्हाला कळालं असेल. बरोबर आहे. मग आता पुढे आणखी आपण नेक्स्ट बघू, पुढचा पार्ट बघू. हे जरा डेफिनेशन्स मध्ये तुम्ही इथे पुन्हा एक पॉइंट लिहू शकता. मॅट्रिक्स इज ऑलवेज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर आणि त्याच्यानंतर इट इज रिप्रेझेंटेड ॲज मॅट्रिक्स कसा लिहितात, या तर त्याला स्क्वेअर ब्रॅकेटच्या फॉर्म मध्ये लिहितात और त्याला असं पण लिहितात. एनसीईआरटी बुक मध्ये तुम्हाला असं पण दिसेल मॅट्रिक्स लिहिलेला. बरोबर. असं लिहितात किंवा असं लिहितात. हे फोटो लक्षात ठेवा. बरं, आपण पुढे जाऊ. इकडे लक्ष द्या. समजा कॅपिटल A इज इक्वल्स टू असं दिलं असेल. बरोबर. हा जो आहे AIJ याला तुम्ही म्हणू शकता एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स. AIJ काय आहे, एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स. बरं सर, I आणि J काय आहे, इकडे लक्ष द्या. I आणि J मी तुम्हाला सांगतोय. समजा असं लिहिलंय AIJ इज इक्वल्स टू A12 असं लिहिलंय. याचं मिनिंग होतं एलिमेंट लाइज इन फर्स्ट रो सेकंड कॉलम. म्हणजे इथे I ची व्हॅल्यू 1 झाली आणि J ची व्हॅल्यू 2 झाली. काय डाऊट आहे. बरोबर. मग सर AIJ इज इक्वल्स टू आम्ही 8 2 3 लिहू शकतो का, हा लिहू शकता. मग याचं मिनिंग काय होणार, A ची व्हॅल्यू 2 आणि J ची व्हॅल्यू 3. I मीन्स रो ची पोझिशन इंडिकेट करतो आणि J मीन्स कॉलम ची पोझिशन इंडिकेट करतो. बरोबर. मी तुम्हाला इथे सांगितलं की AIJ काय असतो, एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स. मग तो कुठलाही असू शकतो. AIJ हा पण असू शकतो, हा पण असू शकतो, हा पण असू शकतो. मग हा असेल तर I ची व्हॅल्यू 3 J ची व्हॅल्यू 3. हा असेल तर I ची व्हॅल्यू 3 J ची व्हॅल्यू 1. ओके. याच्यावरून आपल्याला क्लिअरिटी मिळते. बरोबर. तो आपण आता नेक्स्ट पुढल्या पार्ट कडे वळतोय. फॉर्मेशन ऑफ मॅट्रिक्स, कन्स्ट्रक्ट मॅट्रिक्स. आपल्याला मॅट्रिक्सचं कन्स्ट्रक्शन करायचंय. इथपर्यंत सर्व तुम्हाला समजलंय. बरोबर. एक गोष्ट सांगायची मला तुम्हाला. बघा, कन्स्ट्रक्ट मॅट्रिक्स बघण्यापूर्वी आपण एक गोष्ट बघू. समजा एक मॅट्रिक्स आहे. मी स्क्वेअर मॅट्रिक्स घेतोय, मुद्दामून m इज इक्वल्स टू n घेतोय. बरोबर. म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स. m मीन्स का नंबर ऑफ रोज, n मीन्स का नंबर ऑफ कॉलम. असा मॅट्रिक्स मी सिलेक्ट करतोय ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम सेम असतील. म्हणजे मी मॅट्रिक्स घेतोय A11 A12 A13 A14. बरोबर. इथे येणार A21 A22 A23 A24. इथे येणार A31 A32 A33 A34. यस. पुढे येणार A41 A42 A43 आणि इथे येणार A44. बघा, मला काय सांगायचंय तुम्हाला, याची ऑर्डर ऑब्विसली काय येणार, 4/4. m ची व्हॅल्यू 4 आहे, n ची व्हॅल्यू 4 आहे. यस. m मीन्स का नंबर ऑफ रोज आणि n मीन्स का नंबर ऑफ कॉलम. याच्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सेम आहे.
बरोबर. पुढचं ऑब्झर्वेशन करा, मी याला ए ने डिनोट करतोय, हा एक मॅट्रिक्स आहे, याला मी ए ने डिनोट करतोय. बरोबर. याच्यामध्ये ह्या गोष्टी क्लिअर झाल्या. हा R1 आहे, हा R2 आहे, हा R3 आहे, हा R4 आहे. यस. सोबतच हा C1 आहे, हा C2 आहे, हा C3 आणि हा C4 आहे. बरोबर सर, एकदम सिंपल आहे. इथपर्यंत आम्हाला काही डाऊट नाही. याला ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स म्हणतात. याला काय म्हणतात? याला म्हणतात ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. हे पण माहिती आहे. बरोबर. आता आपण विचार करतोय, इकडे लक्ष द्या सर्वांनी, AIJ चा. पण कशाचा विचार करतोय? AIJ चा. सर्वात पहिली गोष्ट मला तुम्हाला काय सांगायची आहे, मी काही एलिमेंट सिलेक्ट करतो. जर m इज इक्वल्स टू n असेल तर मी जे एलिमेंट सिलेक्ट केले, बरोबर, जे मी एलिमेंट सिलेक्ट केले त्या एलिमेंट मध्ये i आणि j चे व्हॅल्यू चेक करा. मी काय बोललोय? त्या एलिमेंट्स मध्ये i आणि j च्या व्हॅल्यू चेक करा. काय येणार? सर इथे आम्हाला 1 1 दिसते, 2 2 दिसते, 3 3 दिसते, 4 4 दिसते. म्हणजे इथे i आणि j च्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या i आणि j च्या व्हॅल्यू i इज इक्वल्स टू j दिसते. बरोबर. एकदम बरोबर ऑब्झर्वेशन आहे तुमचं. इथे i इज इक्वल्स टू j आहे. बरोबर. काय आहे? i इज इक्वल्स टू j आहे. येस, करेक्ट आहे. मग आता सर आम्ही इथे ऑब्झर्व करतो i आणि j चे व्हॅल्यू आम्ही इथे ऑब्झर्व करतोय. बरोबर. हे बघा, दोन ट्रायंगल बनतायत. याला तुम्ही म्हणू शकता अप्पर ट्रायंगल, याला तुम्ही म्हणू शकता लोअर ट्रायंगल. बरोबर. आता यांच्यामध्ये पण आपल्याला i आणि j चे व्हॅल्यू ऑब्झर्व करायचे आहे. जो अप्पर ट्रायंगल दिसतो त्याच्यामध्ये i आणि j चे व्हॅल्यू तुम्ही जर ऑब्झर्व केल्या, इकडे लक्ष द्या, i ची व्हॅल्यू 1, j ची व्हॅल्यू 2, i ची व्हॅल्यू 1, j ची व्हॅल्यू 3, i ची व्हॅल्यू 1, j ची व्हॅल्यू 4, i ची व्हॅल्यू 2, j ची व्हॅल्यू 3, i ची व्हॅल्यू 2, j ची व्हॅल्यू 4, i ची व्हॅल्यू 3, j ची व्हॅल्यू 4. बरोबर. सर i च्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या j पेक्षा कमी आहेत. अप्पर ट्रायंगल मध्ये तुम्हाला जी कंडिशन मिळते ती मिळते i इज लेस दॅन j. बरोबर. तुम्हाला मिडलला जी कंडिशन मिळते ती मिळते i इज इक्वल्स टू j. बरोबर. तुम्हाला अप्पर ट्रायंगल मध्ये जी व्हॅल्यू मिळाली ती मिळाली i इज लेस दॅन j. बरोबर. ओके सर, हे पण क्लिअर झालं आम्हाला. आता इथे तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर त्याच्या उलट बघा, त्याच्या उलट i ची व्हॅल्यू 2, j ची व्हॅल्यू 1, i ची व्हॅल्यू 3, j ची व्हॅल्यू 1, i ची व्हॅल्यू 3, j ची व्हॅल्यू 2, i ची व्हॅल्यू 4, j ची व्हॅल्यू 1. म्हणजे इथे तुम्हाला आयडिया आली की i इथे ऑलवेज ग्रेटर दॅन j असेल. बरोबर. सो हे पार्ट बघितलं आपण. जो हा दिसतोय तुम्हाला मिडल, याला बोलतात एलिमेंट्स रन फ्रॉम टॉप टू बॉटम. ओके, एलिमेंट्स रन फ्रॉम टॉप टू बॉटम याला बोलतात प्रिन्सिपल डायगोनल. बरोबर. और यालाच बोलतात लीडिंग डायगोनल, और यालाच बोलतात मेन डायगोनल. बरोबर. ह्या गोष्टी क्लिअर झाल्या. बरं, तुम्ही एलिमेंट्स रन फ्रॉम बॉटम टू टॉप जर हे असे सिलेक्ट केलेत, बरोबर, तर याला बोलतात क्रॉस डायगोनल. बरोबर. याला काय बोलतात? क्रॉस डायगोनल. या गोष्टी लक्षात ठेवायला महत्वाचं आहे. ओके, सॉरी. नाउ नेक्स्ट पॉइंट बघू आपण. एक कॉल आला होता त्यामुळे थोडंसं लेक्चर स्टॉप केलं. पुढचा पॉइंट बघू आपण. इथपर्यंत समजलं तुम्हाला? नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे कन्स्ट्रक्ट मॅट्रिक्स. ओके. कन्स्ट्रक्ट मॅट्रिक्स साठी 11th स्टँडर्डच्या बुक मध्ये तुम्ही जर M1 हा बघितला पार्ट 1 मॅथमॅटिक्स पार्ट 1, त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्ट मॅट्रिक्सचे प्रॉब्लेम दिले आहेत. ते प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. होमवर्क मी पहिलेच सांगून देतोय, एकच प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्कला देणार, बाकी प्रॉब्लेम्स तुम्हाला 11th च्या बुक मधून सॉल्व्ह करायचे आहेत. जे 12वीत आहेत त्यांनी पण आणि जे 11वीत आहेत त्यांनी पण. सर आम्ही सॉल्व्ह केले आहेत पण पुन्हा एक वेळा सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. 12वी वाले म्हणतील की सर आम्ही सॉल्व्ह केले आहेत पण मला माझं असं म्हणणं आहे की तुम्ही पुन्हा एक वेळा सॉल्व्ह करा. कन्स्ट्रक्ट मॅट्रिक्स.
construct a matrix Aij having order 3 by 2 and given Aij is equals to I plus j upon 2. बरोबर. हे बघा तुम्हाला एक मॅट्रिक्स कन्स्ट्रक्ट करायचं आहे. एक्झाम्पल बघतोय आपण. एक मॅट्रिक्स कन्स्ट्रक्ट करायचं आहे ज्या मॅट्रिक्सची ऑर्डर 3 by 2 आहे. म्हणजे इथे तुम्ही लिहू शकता A इज इक्वल्स टू, बोला ना कसा येणार मॅट्रिक्स. हे बघा जो पहिले लिहिला असतो तो रो आणि जो नंतर लिहिला असतो तो कॉलम. म्हणजे तुम्हाला असा मॅट्रिक्स घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये 3 रोज असतील आणि 2 कॉलम्स असतील. म्हणजे A11 A21 A31. ओके, 3 रोज अँड 2 कॉलम्स. A12 A22 A32. बरोबर आहे. असा मॅट्रिक्स घ्यायचा आहे ज्याची ऑर्डर किती असेल 3 by 2 असेल. मग आता सर इथला एलिमेंट आम्हाला पाहिजे आहे. मग इथल्या एलिमेंट साठी तुम्हाला एक इक्वेशन दिलंय की A11 घ्या तुम्ही. A11 म्हणजे I ची व्हॅल्यू 1 J ची व्हॅल्यू 1 म्हणजे इथे येणार 1 + 1 upon 2. सो 2 by 2 आन्सर येणार 1. नाही समजलं? समजलं. व्हेरी 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 सिंपल. मग आता सर हा 3 by 2 येणार का? यस 3 by 2 येणार. हा पण 3 by 2 येणार. बरोबर. हा सर 4 by 2 असेल का? बरोबर. 4 by 2 म्हणजे याचा आन्सर 2 येणार. बरोबर. हा पण 4 by 2 असेल का? बरोबर आहे. I plus j upon 2 म्हणजे 4 by 2. सो याचा आन्सर 2 येणार. इथे 5 by 2 येणार. अरे हे तर खूप इझी आहे. बरोबर. मी सुरुवातीलाच बोललो की इझी आहे. ठीक आहे. आता बघा सेम प्रॉब्लेम आहे. सेम प्रॉब्लेम आहे. आता फक्त मी चेंज करतो. हे नोट डाऊन करा. चला दुसरं मी बघ सांगतोय तुम्हाला कसं करायचं. इथे चेंज केलंय. बरोबर आहे. दुसरा प्रॉब्लेम आपण बघतोय. प्रॉब्लेम नंबर 2. हे पण मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतोय. सेम फंडा आहे. इथे तुम्हाला जो मॅट्रिक्स असेल तो मॅट्रिक्स 3 by 2 चा पाहिजे. म्हणजे A11 A21 A31 A12 A22 A32 असा मॅट्रिक्स येणार. याची ऑर्डर आहे 3 by 2. बरोबर. मग आता तुम्हाला काय करायचंय. हा मॉड्युलस आहे. मॉड्युलसचं काम काय असतं. व्हॅल्यू जर आतमध्ये निगेटिव्ह असेल तर त्याला पॉझिटिव्ह बाहेर काढणे. बरोबर. मग आता तुम्ही एक एक ठेवून बघा. व्हॅल्यू ठेवून बघा. हे बघा I ची व्हॅल्यू 1 J ची व्हॅल्यू 1 1 - 2 -1 -1 upon 2 म्हणजे आन्सर येणार 1 by 2. ओके. दुसरं 1 - 4 आन्सर येणार 3 by 2 कारण की -3 by 2 येणार पण मोड असल्यामुळे आन्सर आपण पॉझिटिव्ह लिहितो म्हणून आन्सर येणार 3 by 2. इथे आन्सर बघा 2 - 2 0 येणार. बरोबर. चला इथे 2 - 4 -2 by 2 म्हणजे इथे आन्सर 1 येणार. 3 - 2 आन्सर 1 by 2 येणार. त्याच्यानंतर 3 - 4 आन्सर 1 by 2 येणार. बरोबर आहे ना. 3 - 4 करेक्ट. आन्सर 1 by 2 येणार. सो अशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय. ते एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे. बरोबर विचार करून सॉल्व्ह करा. यस. नोट डाऊन. होमवर्कचं एक्झाम्पल बघा. कारण की शिकायला मिळतंय ना तुम्हाला. होमवर्कचं एक्झाम्पल आहे कन्स्ट्रक्ट मॅट्रिक्स form a matrix of order 3 by 3. Yes, such that Aij is equals to तीन कंडिशन्स दिल्या आहेत. I minus j upon 2 where I is greater than j, I square plus j square where I is equals to j. ओके. आणि तिसरी कंडिशन दिली आहे I plus j upon 2 when I is less than j. मी ऑलरेडी तुम्हाला शिकवताना याच्याबद्दल आयडिया दिलेली आहे. आठवत असेल तुम्हाला अप्पर ट्रायंगल, लोअर ट्रायंगल आणि मिडल. हे जे आहे हे मिडल एलिमेंटची कंडिशन आहे. बरोबर. I is greater than j कुठे असतो. I is greater than j लोअर ट्रायंगलला. यस. आणि I is less than j कुठे असतो. अप्पर ट्रायंगलला. सो ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील आणि याच्यावरून तुम्हाला एक मॅट्रिक्स फॉर्म करायचं आहे. जमेल. मी हिंट पण दिली. तुम्हाला जस्ट फक्त सॉल्व्ह करायचे, ऍडिशन करायचे, सबट्रॅक्शन करायचे, जे काय सांगितलं तेवढं करायचंय. व्हेरी इझी. चला आता आपण नेक्स्ट पॉइंट बघू याच्यामधलाच.
ऑर्डर ऑफ मॅट्रिक्सचा आपण विचार करू. ठीक आहे, लक्ष द्या. समजा ए हा एक मॅट्रिक्स आहे, ए हा एक मॅट्रिक्स आहे, ए आय जे इज इक्वल्स टू, या तुम्हाला असं दिलेलं आहे, बरोबर. तुम्हाला असं दिलंय की एन ऑफ ए इज इक्वल्स टू 8 आन्सर आहे, एन ऑफ ए इज इक्वल्स टू 8 आन्सर आहे. आणि तुम्हाला विचारलंय की फाइंड द मॅट्रिक्स. ओके, फाइंड द मॅट्रिक्स whose order is m by n is equals to 8. बरोबर. म्हणजे 8 एलिमेंट्स असणारे किती मॅट्रिक्स बनू शकतात. ओके, 8 एलिमेंट्स असणारे किती मॅट्रिक्स बनू शकतात. म्हणजे तुम्हाला काय विचारलंय की 8 एलिमेंट्स असणारे हाऊ मेनी मॅट्रिक्स आर पॉसिबल. मी एक सिंपल क्वेश्चन देतो तुम्हाला, म्हणजे त्याच्यावर तुम्हाला क्लिअर होईल. हे बघा, प्रॉब्लेम आहे, मी क्लिअर करतोय. सेम याच्यावरच बघतोय आपण, जे मी तुम्हाला सांगितलं तेच. नंबर ऑफ एलिमेंट्स of a matrix, number of elements of a matrix is 8, बरोबर. then find the possible number of order. म्हणजे बघा, याचं मिनिंग काय होतं. then find the possible number of order. याचं मिनिंग हे होतं, आता 2 मिनिटांपूर्वी मी लिहिलं होतं की ए आय जे इज इक्वल्स टू, इथे m बाय n असेल आणि m बाय n चा आन्सर काय आहे, 8 आहे. सो m बाय n चा आन्सर 8 हे किती प्रकारे बनू शकतं. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय, इकडे लक्ष द्या. तुम्हाला फाइंड आउट करायचंय की 8 चे किती डिवायझर आहेत, 8 चे किती डिवायझर आहेत. हे बघा, 8 चे डिवायझर आहेत 1 2 4 आणि 8, 4 डिवायझर आहेत. जेवढे डिवायझर तेवढे मॅट्रिक्स बनू शकतात. मग सर कसे. हे बघा, एक मॅट्रिक्स बनू शकतो 1/8 वाला, असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये एक रो असेल आणि 8 कॉलम्स असतील. दुसरा असा मॅट्रिक्स बनू शकतो किंवा ज्याच्यामध्ये 2 रोज आणि 4 कॉलम्स असतील, बरोबर. असा मॅट्रिक्स बनू शकतो ज्याच्यामध्ये 4 रोज अँड 2 कॉलम्स असतील. आणि असा एक मॅट्रिक्स बनू शकतो ज्याच्यामध्ये 8 रोज आणि 1 कॉलम असेल. तुमच्या लक्षात आलं असेल की एवढ्या पॉसिबल ऑर्डर होऊ शकतात मॅट्रिक्सच्या. एवढ्या पद्धतीने आपण मॅट्रिक्स फाइंड आउट करू शकतो. व्हेरी सिंपल. मग आता तुम्हाला याच्यावरून मी एक सिंपल क्वेश्चन देतोय की हे बघा, हा मी सॉल्व्ह करून दिलाय, हे त्याचा आन्सर आहे. 4 मॅट्रिक्स आर पॉसिबल या 4 ऑर्डर्स आर पॉसिबल. फाइंड द पॉसिबल नंबर ऑफ ऑर्डर विचारलंय. मग तुम्ही काय सांगाल, 4 ऑर्डर्स आर पॉसिबल. मग त्या ऑर्डर्स कशा, 1/8 2/8 4/8 4/8 4/2 and 8/1, अशा ऑर्डर्स बनतील. यस, हे क्लिअर झालं. मी तुम्हाला एक प्रश्न देतोय, एक क्वेश्चन देतोय की ज्याच्यामध्ये या ठिकाणी 6 असेल, बरोबर. मग सर आता आम्ही इथे विचार करणार की m by n 6 आला पाहिजे, बरोबर. म्हणजे मग आम्ही 6 चे डिवायझर फाइंड आउट करणार 1 2 3 and 6. सर इथे पण 4 पॉसिबल आहेत, बरोबर आहे तुमचं. इथे पण 4 पॉसिबल आहेत, तुम्ही असं करू शकता, बरोबर. आणखी एक बघू आपण, 12 चे डिवायझर किती येतात बघा बरं. मग इथे 5 पॉसिबल आहेत, 5 पॉसिबल आहेत. आणखी काही येणार का, हा एक येणार ना, 4 येणार. म्हणजे 6 पॉसिबल आहेत. ओके, विच आर नथिंग बट द डिवायझर ऑफ 12. हे सर्व डिवायझर आहेत 12 चे, 1 2 3 4 6 and 12. म्हणजे किती मॅट्रिक्स बनू शकतात, किती ऑर्डर्स बनू शकतात. हे बघा, 1 2 3 4 5 6 ऑर्डर्स बनू शकतात. कशा, एक 1/12, दुसरा 2/6, बरोबर. तिसरा 3/4, चौथा 4/3, त्याच्यानंतर पाचवा 6/2 आणि 6वा 12/1. एक बघा 1/12, 2/6, 3/4, 4/3, 6/2, 12/1, लाईक दॅट असं बनू शकतात, बरोबर. याला आणखी एक शॉर्टकट आहे. सर आम्ही एवढा ऑर्डर काढायचे का, एवढं काढायची जरूरत नाही तुम्हाला. हे बघा, सिंपल फंड आहे. तुम्ही काय करा, 12 ला तुम्ही प्राइम फॅक्टराइज करा. 12 ला प्राइम फॅक्टराइज कसं करायचं इकडे लक्ष द्या.
तुम्ही याला लिहू शकता 2 स्क्वेअर अँड 3. हे झाले प्राईम फॅक्टर्स. ओके, प्राईम फॅक्टर पाहिजे, 1 नाही येणार प्राईम फॅक्टर मध्ये. 1 प्राईम पण नसतो, कंपोजिट पण नसतो, बरोबर. मग सर 4 येणार का? नाही, 4 पण नाही येणार, 4 प्राईम नाहीच आहे. सो मग काय येणार इथे? 12 चे हे प्राईम फॅक्टर येणार, बरोबर. आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचं? तुम्हाला फाइंड आउट करायचं नंबर ऑफ डिवायजर. फक्त काय फाइंड आउट करायचंय? नंबर ऑफ डिवायजर ऑफ 12. जेवढे नंबर ऑफ डिवायजर असतील तेवढ्याच पॉसिबल ऑर्डर असतील. हा फंडा क्लिअर आहे? जेवढे नंबर ऑफ डिवायजर असतील, नंबर ऑफ डिवायजर इज इक्वल्स टू नंबर ऑफ पॉसिबल ऑर्डर. अच्छा, हा फंडा आहे का? नंबर ऑफ डिवायजर इज इक्वल्स टू नंबर ऑफ पॉसिबल ऑर्डर, बरोबर. मग आता याचे डिवायजर किती येणार? नंबर ऑफ डिवायजर फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे p+1 and q+1. समजा इथे इंटू 5 असता तर मग इथे r+1 झाला असता, पण इथे 5 नाहीये, बरोबर. मग आता तुम्ही p ची व्हॅल्यू किती? डिग्री म्हणजे p ची व्हॅल्यू येणार 2+1, बरोबर. याची डिग्री किती आहे? येणार 1+1, बरोबर. चला आन्सर सांगा मला किती येणार? याचा आन्सर येणार 2+1 3, 1+1 2, 3+2 6. म्हणजे टोटल नंबर ऑफ पॉसिबल ऑर्डर इज 6, बरोबर. सेम या पद्धतीने मी जी तुम्हाला करून दिलंय हा महत्वाचा पॉइंट आहे. सेम या पद्धतीने जर समजा एखाद्या मॅट्रिक्स मध्ये 360 एलिमेंट्स असतील तर त्याचे नंबर ऑफ पॉसिबल ऑर्डर किती बनवू शकतात ते तुम्हाला फाइंड आउट करायचे. ओके, एक हे होमवर्कला प्रॉब्लेम आहे तुम्हाला, सोबतच कॉमा. ओके, हे एक प्रॉब्लेम लक्षात आलं. 360 असताना, त्याच्यानंतर 140 असताना, त्याच्यानंतर 90 असताना, बरोबर. ओके, पुढे 200 असताना. झाले का 5? आणखीन एक देतोय. हे बघा, तुम्हाला इथे 5 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. एकाच प्रॉब्लेम मध्ये मी 5 दिले. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स इज 360. देन फाइंड पॉसिबल नंबर ऑफ ऑर्डर्स, बरोबर. दुसरं, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स इज 140. देन फाइंड द पॉसिबल नंबर ऑफ ऑर्डर्स. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स इज 90. देन फाइंड द पॉसिबल नंबर ऑफ ऑर्डर्स. आणि कसं फाइंड आउट करायचं ते या फंडाने. तुम्हाला हे एवढं प्रत्येकने लिहायची गोष्ट. छोटा नंबर असेल तर आपण प्रत्येक लिहू शकतो, मोठा नंबर विचारला तर कसं लिहिणार, बरोबर. सो याच्यावरून हे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आज आपण बेसिक बघितलं, बेसिक मध्ये हाऊ टू कन्स्ट्रक्ट मॅट्रिक्स बघितलं, आणि त्याच्यानंतर पॉसिबल नंबर ऑफ ऑर्डर्स कसे फाइंड आउट करायचे त्याचा एक फंडा बघितला. नंबर ऑफ डिवायजर वरून आपण फाइंड आउट करू शकतो. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, सर्वांनी नोट डाऊन करा आणि दिलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, म्हणजे प्रॅक्टिस होणार. 11th स्टँडर्डच्या मुलांनी 11th स्टँडर्डच्या बुक मध्ये दिलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे. ओके, 12वीच्या मुलांनी नाही केले तरी चालतील, मी इथे क्लिअर करून देतोय, नाही केले तरी चालतील, पण लेक्चर मध्ये प्रत्येक पॉइंट तुम्ही नोट डाऊन करा. सर्व पॉइंट्स महत्त्वाचे, तुमची नोट्स व्यवस्थित बनली पाहिजे. येस, ओके. आणि ते वाचत चला, डेली वाचत चला, हे विसरले नाही पाहिजे. येस, पुढच्या लेक्चर मध्ये आपण बघू टाइप्स ऑफ मॅट्रिक्स, क्लासिफिकेशन ऑफ मॅट्रिक्स. इथे थांबूया आपण. थँक्यू.